हॅलो फ्रेंड्स, आज मला मुलाच्या लंच बॉक्ससाठी बनवायचे होते कटलेट्स. तर मी आज त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तर अर्धी तयारी मी रात्रीच करून ठेवली होती. 2 ते 3 बटाटे रात्रीच बॉइल्ड करून ठेवलेत. तर त्याला मी पील करून घेतलेत आणि मॅश करून घेत आहेत. बटाटे मॅश झाले की काही व्हेजिटेबल्स आपण चॉपरमध्ये चॉप करून घेऊया. सकाळच्या घाईमध्ये कट करायला एवढा वेळ नसतो, त्यामुळे मी चॉपर यूज करते आणि चॉपरनी फटाफट होऊन जाईल. तर व्हेजिटेबल्समध्ये मी गाजर, शिमला मिरची, पत्तागोबीचा एक छोटा तुकडा, एक बीट, एक कांदा आणि 4 ते 5 मिरची घेतलेत. आता इथे व्हिडिओमध्ये सगळे व्हेजिटेबल्स मला वेगवेगळे दाखवायचे होते, त्यामुळे मी सगळे व्हेजिटेबल्स वेगवेगळे चॉप केले आहेत. नाहीतर मी एका वेळेस जेवढे चॉपरमध्ये मावेल तेवढं व्हेजिटेबल्स चॉपरमध्ये टाकून त्याला चॉप करून घेते, म्हणजे एकत्र करून घेते सगळे. तर आता गाजर चॉप करून घेतले, त्यानंतर शिमला मिरची, आता पत्तागोबी चॉप करून घेते आहे. पत्तागोबी चॉप झाल्यानंतर एक कांदा आणि एक बीट चॉप करून घेऊया. आता यात तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहे ते तुम्ही ॲड केले तरी चालेल, यातनं काही स्किप केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला अजून काही ॲडिशनल टाकायचं आहे जसं मटर किंवा स्वीट कॉर्न पण तुम्ही ॲड करू शकता यात. आणि म्हणून इथे मला कटलेट्स बनवायला खूप इझी वाटतं, कारण आपल्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहे आपण ते टाकू शकतो, किंवा काही व्हेजिटेबल्स नाही आहे, फक्त बटाटे आहे, तर आपण फक्त बटाट्याचं पण करू शकतो याला. ते इथे व्हेजिटेबल्स चॉप करण्याआधी मी 1 वाटी पोहा 1 ते 2 पाण्याने धुवून त्याला साईडला ठेवले होते, म्हणजे इथे व्हेजिटेबल्स चॉप होईल तेव्हापर्यंत पोहा सॉफ्ट होऊन जाईल. तर आता इथे सगळे व्हेजिटेबल्स चॉप करून झाले आहेत. पत्तागोबी, कांदा, बीट, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर आणि 5 ते 6 हिरवी मिरची. आता या मॅश झालेल्या बटाट्यामध्ये धुवून घेतलेला पोहा सॉफ्ट झालेला आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. इथे पोहाला जो पिंक कलर लागलेला आहे ना, तो बीटरूटचा कलर आहे. ॲक्च्युली बीट इतकं ज्यूसी असतं ना की कट करताना त्याचं ज्यूस इके तिके लागलं की सगळं पिंक पिंक होऊन जातं. तर यात पोहा बटाट्यामध्ये छान मिक्स व्हावा म्हणून याला मॅश करून घेतलेलं. आता यात आपण व्हेजिटेबल्स टाकून घेऊया जे आपण चॉप केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मी काय काय ॲड केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी किती छान असे कलरफुल दिसते आहे. तर आता इथे सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर आपल्याला काही ड्राय मसाले ॲड करायचे आहेत. सगळ्यात आधी इथे मी मिरे पावडर ॲड केलं, त्यानंतर रोस्टेड जिरं पावडर, अर्धा चम्मच आमचूर पावडर, त्यानंतर 1 चम्मच ऑरिगॅनो. हे तुम्ही स्किप केलं तरी चालेल, माझ्याकडे होतं तर मी इथे ॲड केलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आता इथे सगळे व्हेजिटेबल्स, बटाटा, पोहा हे सगळं मिक्स व्हायला पाहिजे. मीठसुद्धा इके तिके सगळीकडे लागलं पाहिजे, त्यासाठी हाताने याला चोळून घ्यायचं आहे छान. कारण इथे मॅशरने फक्त मॅश होईल, पण सगळे मसाले सगळी जागी लागणार नाही, त्यासाठी आपल्याला हाताने करून घ्यायचं आहे. तर इथे आपला कटलेटचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण याला डीप करण्यासाठी स्लरी बनवून घेऊया. स्लरी बनवण्यासाठी ते 2 ते 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर यूज केलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडं पाणी ॲड केलेलं आहे. या स्लरीला आपल्याला पातळच ठेवायचं आहे, खूप घट्ट नाही करायचं आहे. फक्त कटलेटला कोटिंग करण्यासाठी आपण ही स्लरी बनवून घेतली आहे. आता माझ्याकडे गार्निशिंग करायला शेव नव्हती, पण आपण उन्हाळ्यात जी शेवई बनवतो ती शेवई माझ्याकडे होती, तर त्याला मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. आता यानेच मी गार्निशिंग करणार आहे. तर चला आता आपण कटलेटला शेप देऊया. शेप दिला की याला स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि शेवईची गार्निशिंग करून याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करताना डार्क गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे. गार्निशिंग करताना माझ्याकडे शेवई होती म्हणून मी शेवई लावलेत, पण जर माझ्याकडे शेवई नाही आहे, शेवई पण नाही आहे आणि जर ब्रेड पण नाही आहे किंवा ब्रेड क्रम्स, तर मी चपातीला ग्राइंड करते आणि त्याने गार्निशिंग करते. त्यानेसुद्धा आपले कटलेट्स खूप छान क्रिस्पी बनतात. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे कटलेट्स फ्राय झाल्यानंतर मी स्टफिंग पराठा बनवलेला आहे आणि हा स्टफिंग पराठ्यामध्ये स्टफिंग ही कटलेटच्या मसाल्याचीच भरलेली आहे.
तर इथे एकाच मसाल्यापासून 2 डिश बनवून स्कूलच्या लंच बॉक्ससाठी पॅक करून दिले आहे. आणि त्यानंतर आम्ही आमच्या ब्रेकफास्टसाठी बाकी कटलेट्स बनवून घेतले आहेत.